हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेतच असाल. तर आज मी ब्लीच करणार आहे, ते पण नॅचरल व्हिटॅमिन सीचं बायो रिच असं ह्या ब्लीचचं नाव आहे. त्यामध्ये एक मॉइश्चरायझरची बॉटल आहे, एक स्पून आहे आणि दोन असे एक म्हणजे दोन असे पॉकेट आहेत छोटे छोटे. तर त्यामध्ये ॲक्टिवेटर आहे त्या दोन पॉकेटमध्ये छोट्या छोट्या, आणि एक स्पूनमध्ये मेजरमेंट स्पून आहे. त्यामध्ये मॉइश्चरायझर किती घ्यायचं आहे आणि ॲक्टिवेटर किती घ्यायचं आहे आणि कोणत्या साईडने घ्यायचं आहे ते पण आपण त्यामध्ये ॲरो टाकून दिलेले आहे. आणि व्हाईट बॉटलमध्ये मॉइश्चरायझर आहे. तर आपल्याला एक काचेच्या बाउलमध्ये वाटीमध्ये आपल्याला ते मॉइश्चरायझर घ्यायचं आणि ॲक्टिवेटर घ्यायचं. थोडंच घ्यायचं आहे, कारण जास्त प्रमाणात जर घेतलं ॲक्टिवेटर तर डोळ्यांना असं जळजळ झाल्यासारखं, जसं आपण कांदा कापतो त्यावेळेस जशी जळजळ होते का, त्याच वेळेस तसं जाणवतं. तसं आपल्याला जास्त प्रमाणात ॲक्टिवेटर झाल्यावर होतं. मग ते मिक्स करायचं, फ्लपी होतं ते, आणि फ्लपी झाल्याच्या नंतर आपल्या फेसला यूज करायचं आहे. असं ब्रशनं लावायचं आहे. आणि लावण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. केस पूर्ण मागे पॅक करून घ्यायचे आहेत. आणि जिथे आपल्या फेसवर छोटासा पिंपल्स वगैरे काही असेल त्या ठिकाणी लावायचं नाही. लावल्याच्या नंतर आग होते, तिथे चुनचुन झाल्यासारखं होतं. तर त्या ठिकाणी हे आपल्याला अप्लाय करायचं नाही आहे. तर असं लावून घ्यायचं आहे. लावल्याच्या नंतर 10 मिनिट ठेवायचे फक्त. 10 मिनिट ठेवल्याच्या 10 किंवा 15 मिनिट तुम्ही ठेवू शकतात. 10 ते 15 मिनिटाच्या नंतर आपल्याला एक कॉटन घ्यायचं आहे. कॉटन बराच लागणार आहे. एक छोट्याशा कॉटनमध्ये आपलं होणार नाही आहे. पुसून घ्यायचं व्यवस्थित, शक्यतोवर तरी कमी कॉटनचाच यूज करायचा आहे. जास्त फेकण्यात आपण वेस्ट म्हणजे कॉटन घालायचं नाही आहे. तर असं कॉटननी पुसून घ्यायचं. पुसून घेतल्याच्या नंतर ते म्हणजे धुण्याच्या अगोदरच फेस आपला फेस धुण्याच्या आधीच एवढा सुंदर ग्लो वाटतो. आणि ह्या पॉकेटवर लिहिलेचं आहे की HD ग्लो. तर खरंच ह्या नावाप्रमाणेच फेसवर एकदम HD असा ग्लो आलेला आहे, आपल्याला असंच वाटतं. तर हे पूर्ण कॉटनने असं पुसून घ्यायचं आहे. एकदम पाणी अप्लाय करायचं नाही. पुसून घेतल्याच्या नंतर आपल्याला फेस धुवून घ्यायचा आहे पाण्याने. आणि पाण्याने फेस धुतल्याच्या नंतर 48 तासाच्या नंतर फेशियल करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला काहीही त्याच्यावर अप्लाय करायचं नाही आहे फेसवर. एकदम सुंदर आणि असं शायनी इफेक्ट असा माझ्या चेहऱ्यावर एकदम ग्लो आलेला आहे. आणि तुम्ही बघू पण शकता, आणि हे खरंच रिअल आहे. जसं या म्हणजे दिलेलं आहे बॉक्सवर तसाच ग्लो आलेला आहे. एकदम छान. पण घेते वेळेस स्टार्टिंगला मला पण वाटायचं घेऊ का नको, कसं असेल काय नाही. तर ज्या दुकानदाराकडून मी घेतलं त्या दुकानदाराने म्हटलं, खरंच दीदी घेऊन जा, खूप छान इफेक्ट आहे आणि ट्रेंडिंगमध्ये हेच चालत आहे, तुम्ही घेऊन बघा, माझ्या भरोश्यावर घेऊन जा. खरंच मी त्याचं ऐकून घेतलं आणि खूप खूप मस्त असा रिझल्ट आहे. आणि नंबर 1 दिसते चेहरा पण. तर तुम्ही पण नक्की 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 ट्राय करा एक वेळा. आणि बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे एकदम जवळच्या आणि क्लोज, आणि त्या पण म्हणतात मला की कशाला पैसा घरी म्हणजे वेस्ट घालतेस, घरीच करते सगळ्या गोष्टी, आणि असं करते तसं करतेस, हे करते, तू पार्लरमध्ये जा, असं कर तसं. ज्या गोष्टी मला काय म्हणायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्या गोष्टी आपण घरीच केल्या पाहिजे. त्या गोष्टी म्हणजे जमणाऱ्या गोष्टीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि त्या गोष्टी आपण घरी केल्या पाहिजे. तर पैसा आहे, नवरा अधिकारी आहे, तरी पण एवढी कंजूशी कशाला करते तू, असं मैत्रिणींचं मजाक-मजाकमध्ये चालू असतं. तर मी ह्याच मताची आहे की मला जमतंय ना तर मी करणारच आहे घरी. तुम्ही कितीही काहीही म्हणलं तरी माझ्यावर काहीही इफेक्ट पडत नाही. त्यांना मी हसी मजाकमध्ये असं म्हणत असते. आणि मी त्यांनाही सांगते की मी करते तर तुम्ही पण नक्की करा. थ्रेडिंग पण मी घरीच करते, वॅक्स करते, फेशियल सगळं मी घरीच करत असते. मी बाहेर जात नाही कोणत्या गोष्टीला विनाकारण मी पैसे खर्च करत नाही. तेच पैसा आपल्याला दुसऱ्या कामासाठी यूज होऊ शकतो. ह्या मताची मी एकदम अशी ठाम आहे. तर असा फेसवॉश जेव्हा आपण करतो त्यावेळेस असा एकदम मस्त असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. तर तुम्ही पण नक्की 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 एकदम छान असा चेहरा दिसतो, आणि ट्राय करा नक्कीच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.